नमस्कार मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका, दशम हिंद केसरी, रुस्तम हिंद केसरी बाकासूर मित्रांनो आपल्याला 26 तारखेला नाशिकच्या मैदानात पळताना दिसला होता मावज्यासोबत. त्या मैदानात बाकासूरची सेमीला हार झाली आणि त्यानंतर मित्रांनो बाकासूर गेले 4 ते 5 मैदानं, आपल्याला मैदानात दिसला नाही. एक चर्चा होती की बाकासूर 28 तारखेला दिसेल. त्या मैदानातसुद्धा अचानक नियोजन कॅन्सल झालं, दिसला नाही. त्यानंतर चर्चा होती की बाकासूर 30 तारखेला दिसेल. त्या मैदानात देखील तसंच झालं, नियोजन झालं होतं पण अचानक नियोजन कॅन्सल झालं. पण मित्रांनो सर्वच बाकासूर प्रेमींना प्रश्न पडला आहे की बाकासूर नक्की कधी मैदानात दिसणार. तर मित्रांनो 26 तारखेला सेमीला हार झाली, असणे खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते. पण पुन्हा एकदा बाकासूर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. होय मित्रांनो, बाकासूर अखेर आपल्याला मैदानात दिसणार आहे. ते मैदान कोणतं? तर मित्रांनो उद्या एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 वडगाव हवेली कराड या ठिकाणी अतुलबाबा केसरी मैदान पार पडते आणि याच मैदानात बाकासूर 100% आपल्याला पाहताना दिसणार आहे. मग सर्वच बाकासूर प्रेमींना प्रश्न पडला असेल, मैदान टॉपचं आहे म्हणल्यावर पायरा देखील टॉपचाच असेल अशी सर्वांची अपेक्षा असेल. आणि कुठेतरी चर्चा होती की बाकासूरसोबत घोटचा सर्जा असेल. त्यानंतर सांगण्यात आलं की घोटचा सर्जा मुंबईला गेला त्यामुळे दिसणार नाही. आणि पुन्हा एकदा तीच चर्चा चालू आहे की 99.99% घोटचा सर्जा दिसू शकतो. तर मित्रांनो बघूया नक्की कोण दिसतंय. सर्वच बाकासूर प्रेमींची इच्छा असते की बाकासूरचा एक टॉप पायरा असावा, लखन असावा, नाहीतर चिक्या असावा, नाहीतर घोटचा सर्जा असावा, असा टॉपचा पायरा असावा. आत्ता ह्या घडीत तर सांगितलं जात आहे की 99.99% घोटचा छोटा सर्जा असू शकतो. मित्रांनो तुमचं काय मत आहे की बाकासूरसोबत कोण दिसावं, हे कमेंट करून नक्की सांगा. कारण सर्वच बाकासूर प्रेमींची इच्छा असते की बाकासूरसोबत एक टॉपचा पायरा असावा. चालतं मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाकासूरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा, तसेच येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. चालतं मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.